काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. खालची जमीन, वरती छप्पर, मग 4 भिंती, मागे पुढे प्रशस्त दरवाजा आणि वारा देणाऱ्या असंख्य खिडक्या यांनी मजबूत घर तर बनेलच, पण घराचं घरपण टिकवण्यासाठी मात्र प्रेम, अगत्य, वात्सल्य, माया, ममता, आदरातिथ्य या पंचप्राणांची तिथे समर्पण तर करावं लागतं किंवा आहुती पण द्यायला लागेल. म्हणजे माती ओलावा देईल, छप्पर तुम्हाला सावली देईल, दारं, खिडक्या, ऊन, वारा, प्रकाश हे सगळं देतीलच, पण घरामध्ये आनंद आणि समाधान फुलवायचं असेल ना तर तिचं अस्तित्व पाहिजे आणि त्या अस्तित्वाचा सन्मान करण्यासाठी तिच्यावर नितांत प्रेम करणारा तोही हवा. त्याने तिला घर दिलं, तिने त्याचं नंदनवन फुलवलं आणि इथूनच सुरू झाली यांच्या प्रेमाची गोष्ट. यांच्या प्रेमाच्या गोष्टीला सुद्धा आता 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही या नंदनवनामध्ये पडघम उमटतातच आमचे हे आमची ही. तर अशाच गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे सर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती नलिनी सुरेश हावरे सर. यांना आपण आता आमंत्रित करूया. सर या. नमस्कार सर. नमस्कार. मनापासून स्वागत करते. या ताई किती सुंदर दिसताय आज तुम्ही. या इथे. महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्व प्रेक्षकांना नमस्कार. नमस्कार सर. इतके मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही सुपरिचित आहात. ताईंचंही समाजकार्य आम्हाला माहिती आहे, पण या पाठीमागची प्रेमाची गोष्ट आज ऐकण्यासाठी महाराष्ट्राचे प्रेक्षक आतुर आहेत. तर या गोष्टीला सुरुवात करूया. तुम्ही विराजमान. जरूर जरूर. ताई 40 वर्षांपूर्वी जशा सुंदर दिसत होतात, म्हणजे सुंदरच आहात, पण जेव्हा मामाची मुलगी पसंत आहे असं जेव्हा निरोप आला तेव्हा कसे भाव होते तसे आज भाव मला तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. सर बघा किती छान हसले. सर ह्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात कधी झाली? काय आमचं आहे अरेंज मॅरेज. हा. म्हणजे मुली पाहणे हा जो प्रकार कोणाला आवडो न आवडो तो आहे. पर्यायच नव्हता सर. पर्यायच नव्हता. तर मी जात होतो मुलींना बघायला माझ्या मामांसोबत. मामा मला घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर मग आम्ही दोघंही चर्चा करायचो की कशी आहे मुलगी, तुला काही आवडलं का, तुझ्या मनात काही येतं का. आणि असं 1 वर्ष झालं, म्हणजे 1 सीझन झाला पाहून. त्याच्यानंतर पसंती काही झाली नाही. तर एकदा असं झालं की माझी मावशी देवकाबाई म्हैसने, आता नाही आहे ती, पण तिने मला बोलावलं आणि मला म्हणाले की अरे तू इकडे तिकडे मुली पाहतो, आपली नलूच तर आहे, मग तिच्याशीच का नाही करत लग्न. अरे काखेत कळसा गावाला वळसा थोडक्यात. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण दुनियाभर फिरतो पण गोष्टी आपल्या जवळच असतात. आणि मग मी पण विचार केला आणि मावशीला म्हटलं की माझी तर काही हरकत नाही, तू विचारून पहा. मग मावशीने आणि माझा मावस भाऊ देवीदास म्हैसने त्याने मग ते सगळं जुळवलं आणि आमचं लग्न ठरलं आणि लग्न झालं. नलिनी ताई तुमची अवस्था काय होती? मला त्या वर्षी लग्न करायचंच नव्हतं. लग्नाचा काही विषय नव्हता. पण मग आता घरच्या लोकांनी म्हटल्यावर पूर्वी असं होतं मोठ्या माणसांचं ऐकणं हेच असायचं. स्वतःला काही कळत नव्हतं तेव्हा फारसं.
मग लग्न करायचं म्हटल्यावर म्हणजे लग्न झालं असं किती झालं वय ते. वर्ष 18? मी 19 वर्षाचे होते आई लग्न गो, झालं. एवढ्या लहान वयामध्ये. हा. वा 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 वा. सर, तुम्ही खरं तर अतिशय छोट्या गावामधून शिकले. तुम्ही पहिल्यापासून एकदम एवढे हुशारच अभ्यासात, म्हणजे पुढे न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून तुमची इतकी मोठी ख्याती झाली. कसं होतं ते सगळं बालपण? खूप मजेदार होतं. म्हणजे अजूनही ते दिवस आठवले की मनात एक आनंदाची लहर येऊन जाते. खरे खरे खरे. इतकं निरागस होतं आणि काही मनावर कुठलं ओझं नाही, ताण नाही, सदा आनंदी. आणि मी खेळण्यामध्ये सगळीच खेळ, म्हणजे तेव्हा काही क्रिकेट टेनिस वगैरे नव्हतं. त्या गोट्या, चेंडू दांडू, गिल्ली दांडू असे सगळे मैदानी खेळ होते आणि सगळे खेळ मला आवडायचे आणि सगळ्या खेळांमध्ये मी पारंगत होतो आणि पुढे असायचो. मित्र खूप होते, मैत्रिणींचा तो काळ नव्हता. त्याही झाल्या असत्या, त्यांचे असे भाव आहेत, म्हणजे ते झाल्या असत्या. मुलींशी बोलणे हेच अवघड होतं आणि ही तेव्हा ती चालरीत पण नव्हती. तर एकंदरीत म्हणजे केवळ शाळाच अशी होती असं नाही. आमचा व्यवसाय वडिलांचा शेतीचा, त्याच्यामुळे शेतही होतं. शेतात जाणं रोजच असायचं आणि शेतातली कामं करणं पण असायचं. म्हणजे शेतातली सगळी कामं मी केलेली आहेत. मला आताही कामं करता येतात, आजही मी शेती करू शकतो. वा 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 वा. मला वाटतं सर, शेती करताना मातीमधून जे तुम्हाला संस्कार मिळाले, तो ओलावा घेऊन तुम्ही अनेकांना घरं दिलेली आहेत आणि ते आशीर्वाद मला वाटतं सगळ्यात जास्त तुम्हाला मिळालेले आहेत. नलिनी, ते तुमच्याकडे कशी होती? म्हणजे एवढ्या 19व्या वर्षी लगेच या घरातून कळतंय न कळते तोपर्यंत हावरेंच्या एवढ्या मोठ्या घरा, म्हणजे जिथे माणसांचा राबता, कसं ऍडजस्ट केलं? सुरुवातीला मुंबईत आल्यावर थोडासा त्रास व्हायचा, पण मग मी सवय करून घेतली. घरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं खूप नेहमी येणं असायचं. संघाची खूप लोक यायची. हे जरी घरी नसले तरी यायला 4-5 लोक जेवायला यायची. तर सुरुवातीला थोडंसं कठीण वाटत होतं, पण नंतर सगळ्या गोष्टी सोप्या होत गेल्या, कारण मनापासून करायची इच्छा होती म्हणून करता आलं सगळ्या गोष्टी. आणि मुंबईत येऊन मी खूप काही शिकले आणि खूप काही मोठी झाली मुंबईत येऊन. म्हणजे मला वाटतं प्रेम असलं ना की 500 माणसांच्या गावामधून आलेली ही मुलगी नंतर 5,000-50,000 माणसांना एकत्र करू शकली. आणि मला वाटतं सर, तुमच्या सगळ्या यशामध्ये आमच्या नलिनीताईचा खूप मोठा वाटा आहे. सर, तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि मग तुम्ही न्यूक्लिअर सायंटिस्ट, हा एवढा मोठा प्रवास कसा काय सुरू झाला? म्हणजे इंजिनिअरिंगची पण एक मोठी मजेदार गोष्ट आहे. मी अकोल्याला RLT कॉलेजमधून BSc केलं सुरुवातीला आणि नंतर मग BTech साठी LIT नागपूरमध्ये मला प्रवेश घ्यायचा होता. आणि ते वर्ष होतं 1975चं. आणीबाणी लागलेली होती. मी संघाचं काम करायचो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, आणि वडील तेव्हा जनसंघाचं काम करायचे. आणि सगळ्या याच्यावर बंदी आली. वडिलांना कारावासात म्हणजे त्या याच्यात जायला लागलं. आणि मग माझ्या समोर एक अंधार असा निर्माण झाला की आता आपलं पुढचं शिक्षण बंद. मी गावाला गेलो, शेती आणि शिक्षण, एक शिक्षक म्हणून नोकरी घेतली. शिक्षक आणि शेती असं दोन्ही सुरू केलं. तेवढ्यात काही दिवसात वडील पॅरोलवरून सुट्टीवर घरी आले आणि मग एक पत्र आमच्याकडे आलेलं होतं, छोटंसं पोस्ट कार्ड तेव्हा असायचं. तर त्याच्यात लिहिलेलं होतं की ऍडमिशनसाठी तुम्ही LIT नागपूरला या. आणि अक्षर काही समजत नव्हतं. मला वाटलं वडिलांच्या मित्राचं असेल. वडिलांना दाखवलं तर ते म्हणाले नाही, हा तुझा मित्र असेल कदाचित. पण असा विचार केला की चला जाऊन तर पाहू काय आहे. आणि आम्ही दोघेही जण नागपूरला LIT कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही होतो आणि वडील जनसंघाचे, तेव्हाची ती भगवी टोपी घातलेले, धोतर शर्ट असं वडिलांचा ड्रेस. त्या कॅम्पसमध्ये गेल्यावर वैद्य नावाच्या एका प्रोफेसरने आम्हाला बोलवलं आणि त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. ते म्हणाले, अरे तुम्ही काय बिडे आहे की काय, इमर्जन्सी चालू आहे, आणीबाणी लागलेली आहे आणि तुम्ही भगवी टोपी घालून तुम्ही फिरताय. वडील त्यांना म्हणाले की हो खरं आहे,
मलाही अटक झालेली आहे. मी कारावासातच आहे सध्या आणि काही दिवसांनी मला पुन्हा जायचं आहे. माझ्या मुलाला मी घेऊन आलेलो आहे ऍडमिशनसाठी. त्यांना ते पत्र दाखवलं तेव्हा त्यांना ते समजलं कोणाचं पत्र आहे आणि आम्ही डायरेक्टरला भेटलो आणि ऍडमिशन झाली. सर मग इकडे तुम्ही न्यूक्लिअर सायंटिस्ट, बाप रे, म्हणजे इतका अभिमान आहे सर. आणि तुम्ही जे तयार केलेलं सोल्युशन आहे त्याचा अजूनही पर्यंत वापर करतायत असं मला कळलं सर. मला त्यातल्या फार संज्ञा कळणार नाही, ते चुकण्यापेक्षा तुम्हीच सांगा. म्हणजे शास्त्रज्ञ झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण काय असतो, तर आपण केलेल्या कामाचं त्याला प्रत्यक्षात रूपांतर झालेलं दिसणे. म्हणजे बरेचदा असं होतं की शोध लावतात लोक आणि त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1-2 शतकानंतर त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघायला मिळतं. माझं भाग्य मला असं वाटते की मी पहिलं काम जे भाभा अणुसंशोधन केंद्रात केलं ते होतं न्यूक्लिअर सबमरीनवरचं. आणि ते काम करून बरेच दिवस झाले होते, जवळपास 1984-85 या कालावधीत मी ते काम केलं आणि रिसर्च पेपर पब्लिश केलं, रिपोर्ट पब्लिश केले, ते खूप जर्नल्समध्ये छापले गेले, अनेक लोकांनी ते वापरले. आणि मी मग शांत होतो, मलाही माहिती नव्हतं याचा कधी उपयोग होईल का नाही. पण सडनली 2005 मध्ये भारताने न्यूक्लिअर सबमरीन डेव्हलप केलं. INS अरिहंत नावाचं पहिलं न्यूक्लिअर सबमरीन. आणि त्यात माझा रिसर्च जो होता तो वापरला गेला आणि तेव्हा तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता की याची देही याची डोळा, माझ्या रिसर्चचं मला प्रत्यक्षात रूपांतरण होताना पाहता येते आहे. सगळ्यात आनंदाचा होता. आणि दुसरी गोष्ट होती की एक न्यूक्लिअर रिएक्टर जे असतं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा सेफ्टी सिस्टम्स असतात आणि बाहेरचा आपल्याला जो डोम दिसतो तो सगळ्यात आउटर मोस्ट आणि अल्टिमेट सेफ्टी डिव्हाइस. तर त्यातल्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणे, म्हणजे समजा एखादा ऍक्सिडेंट झाला तर काय होईल याचं कॉम्प्युटर कोड लिहून अनालिसिस करणे, म्हणजे चित्र तयार करणे की असं होईल. म्हणजे जसं कारचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर काय होईल, तर ऍक्सिडेंट करून बघायचं नाही, पण तुम्ही इमॅजिन आणि अनालिसिस करून काढायचं आहे. तुम्ही कॉन्ट्रॉन नावाचा कोड एक डेव्हलप केला होता त्या अनालिसिससाठी, रिएक्टर लायसन्सिंगसाठी. तो अजूनही BARC मध्ये वापरला जातोय. सर एवढेच आम्ही म्हणू शकतो, बाकी काही करू शकत नाही. नलिनी ताई, हे एवढा अनालिसिस शब्द वापरताय, घरामध्ये तो मसाल्याचा डब्बा आहे त्याचं अनालिसिस करतायत का? नाही, करता येतं त्यांना. पूर्ण स्वयंपाक करतात ते जेव्हा लग्नाच्या आधी एकटे राहायचे तेव्हा पूर्ण घर आमचं पूर्ण सेटल झालेलं होतं. म्हणजे अगदी कुकर, भांडी, सगळं स्वयंपाक, वरण भात, भाजी पोळी बनेल असं स्वयंपाक करायचे ते स्वतः. अरे मी पहिला जो कुकर घेतला होता ना तो अजूनही आमच्या घरी आहे. काय सांगता, थोडाशी आग लावायचा प्रयत्न केला पण तो इतका फसला माझा. अरे सर ह्याच्यात पण पारंगत, काहीतरी ठेवा हा इतरांसाठी. नाही काय, म्हणजे माणसाला परिस्थिती बरंचसं शिकवते आणि त्या परिस्थितीने मला सगळं शिकवलेलं आहे. काय सांगता सर, पोळीच इतकी छान करतात ते. काय हो, धक्क्यावर धक्के बसतात. वा वा वा. या सगळ्यातूनच घराची निर्मिती झाली, एवढं मात्र. तुम्हाला कुठला पदार्थ करून दिलाय त्यांनी, सांगा मला. त्यांना छान सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या येतात त्यांना, जास्तीत जास्त बटाटा. तुम्हाला हे स्क्रिप्ट पढवून आणलंय सरांनी, पासून बोलताय, हे असत्य आहे, हे खोटं आहे. तुम्ही या एखाद्या दिवशी जेवायला. एवढे बिझी असलेला माणूस काय स्वयंपाक करू शकतो? पूर्ण स्वयंपाक करायचे आधी ते. आणि माझे मुलं लहान असताना बरेचदा समजा मी कुठे गेली किंवा काहीतरी ते स्वयंपाक करून जेवण केलंय. कधी आमच्या घरात कधी बाहेरचा डबा आलेला नाही किंवा माझ्या मुलांनी पूर्ण कॉलेज इंजिनिअरिंग होईपर्यंत बाहेरचं कधीच खाल्लेलं नाही. कुठला देव पुजलाय सांगा मला. आमच्या मुलांनाही स्वयंपाक येतो, माझ्या लहान मुलांना त्यांना तो आवडतो. मुख्य म्हणजे छान, मला हे ऐकूनच इतकं छान वाटतंय की म्हणजे रोज नको करू देत, पण बरोबर. म्हणजे आता कसं असले, घरात मुलगी असली की आई वडील म्हणतात किंवा नातेवाईक आले तर म्हणतात अरे हिला स्वयंपाक आला पाहिजे. पण माझं मत असं आहे की नुसतं मुलींनाच आलं पाहिजे असं नाही, मुलांना पण आलं पाहिजे. खरे खरे खरे.
नरेताई, लग्नाच्या आधी काय तुमची त्यांची फारशी ओळख नव्हती. इतका बिझी माणूस, घरात सातत्याने माणसं येत होती जात होती. याचं कधी असं वाटायचं का की अरे नवरा मिळतच नाही, सापडतच नाही, काय सारखं? नाही, असं कधीच वाटलं नाही वाटलं? नाही वाटलं. कारण ते काम करणार तेव्हाच आम्ही सगळ्या गोष्टी सुरळीत सगळ्या गोष्टी चालवू शकू असं होतं ना. आणि गव्हर्नमेंटची नोकरी करायची म्हणजे वेळ पूर्ण द्यायला लागते. घरातून 7 वाजता ते बाहेर पडायचे, ते संध्याकाळी 7:30च्या नंतरच घरी यायचे. आणि शास्त्रज्ञ म्हणून ती एकाग्रता वगैरे हे कसं असायचं? तसं काही घरगुती वातावरण, म्हणजे ऑफिस घरात नाही, घर ऑफिस मध्ये नाही असं. मी कधी नेलं नाही, म्हणजे ऑफिसचे ताणतणाव जे असतील ते मी घरी कधी येऊ दिलेले नाहीत. सर, हे कसं काय, म्हणजे काय, कशी मॅनेजमेंट असते मानसिक आणि हे शारीरिक? कुणाकडनं आलंय हे सगळं एवढं असं? सर, हे असं हे असं एवढं टाईप केलेलं थोडं आयुष्य असतं. मला वाटते माझ्या वडिलांकडून काही आलं. माझे काही बॉस होते, एक डॉक्टर अशोक घोष माझे इमिडिएट बॉस होते BRC मध्ये. त्याने एक मजेदार गोष्ट मला सांगितली. ते मला म्हणाले की हावरे म्हणाले की तुला समजा बॉसचा कॉल आला आणि तेव्हाच बायकोचा कॉल आला, तर 2 पैकी तू कोणता कॉल पहिले घेशील? आता बॉसच मला विचारतोय. मी म्हटलं सर बॉसचा पहिले घेईन. तर नाही म्हणे, असं नाही करायचं, पहिले बायकोचा कॉल घ्यायचा. माझा बॉस मला सांगतोय पहिले बायकोचा कॉल घ्यायचा, बॉस बीस नंतर म्हणाल. कारण काय, मोबाईल वगैरे नव्हतेच. एकदा घरातून गेल्यावर येईपर्यंत फोन वगैरे काही प्रकारच नव्हता. म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ जे आहे त्याला तुम्ही प्रायोरिटी अधिक दिली पाहिजे असं. वा वा वा. ताई, पण नंतर मुलं झाली, पसारा अजून वाढला. या ह्याच्यातून तुम्ही जे उत्तम संस्कार दिलेले आहेत, कशी भूमिका ही एक उत्तम स्त्री, उत्तम आई, उत्तम बायको, ह्या अशा अनेक भूमिका तुम्ही निभावलेल्या आहेत. आणि म्हणून तुमच्या दोन्ही मुलं, म्हणजे दुष्ट तर लागणारच नाही, पण अभिमान वाटावा अशी दोन्ही मुलं आहेत. हा तुमचा प्रवास सांगा की मुलांकडे पूर्ण लक्ष म्हणजे मुलांकडेच दिलेलं सुरुवातीला. त्यांचा अभ्यास, त्यांच्या शाळा, कधी एकही दिवस शाळा बुडवलेली नाही. जरी ताप यायला असेल तरी शाळेत जाऊन ये, परत दुपारी झोप असं. पूर्ण ते अभ्यास काय करतात, शाळेतून आल्यावर काय होमवर्क आहे, हे रोज सगळं मी घेतलेलं आहे त्यांचं, अगदी 12वीला जाईपर्यंत. नंतर मी मुलांना सोडायला जाणे, घ्यायला जाणे, कधी एकही दिवस टाळलं नाही की कुठे मुलांना स्वतःहून गेले किंवा कधी आई घ्यायला आली नाही वगैरे, असं कधी झालेलं नाही. वा 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 वा. आणि मला वाटतं तुम्ही संवाद खूप साधलाय त्यांच्याबरोबर, गप्पा मारणे. बरोबर, गप्पा. हिचं ना म्हणजे मुलांवरही एक म्हणजे प्रेम तर असलंच पाहिजे, पण एक प्रेशर पण असलं पाहिजे की अरे मी हे केलं तर माझ्या आईला आवडणार नाही आणि म्हणून मी हे केलं नाही पाहिजे. सतत सांगत राहणे. दोन्ही मुलांवर हे आईचं सतत प्रेशर राहिलेलं आहे. माझं भावनिक प्रेशर राहिलेलं आहे. माझा कॉन्टॅक्ट किंवा हा कमी होता. तिचे मुलांच्या शाळेमध्ये जाणं वगैरे इथंच असायचं, शिक्षकांशी भेटणे इथंच असायचं आणि त्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या वागण्यावर. मुलं जेव्हा बाहेर गेले, मोठा मुलगा चंदीगडला नोकरीनिमित्त गेला, लहान मुलगा अमेरिकेला शिकायला गेला, त्याने तिथे नोकरी पण केली. पण इथं सांगणं बारीक एवढं असायचं की अरे काही मुलं तुला अशी ड्रिंक्स याच्यात पाजून देतील किंवा काही मुली अशा फसवतात, तर आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. इतक्यापासून म्हणजे डायरेक्ट गोष्टी थेट सांगणे, इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट सांगण्याचं. म्हणजे आमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी त्यांना हे सांगितलं होतं की नॉनव्हेज शिवाय असे दुनियामध्ये इतके पदार्थ आहे की आपण खाऊ शकतो, कधी खायचं नाही. म्हणजे तू खाल्लं किंवा तू अशी कोण्या मुलीशी संबंध ठेवले किंवा अशा मुलीवर कधी प्रेम केलं की ती खाणार असेल तर मी तुम्हाला घरात घेणार नाही, त्या भाषेत सांगितलं तुम्ही त्याला. पण हा थेट संवाद असताना सुद्धा तिथे मायेचा ओलावा होता म्हणून ते पटलं. नाहीतर तुझं तू काही कर, आम्ही करू, असंही होऊ शकतं. सर, मला कळतच नाही की एक इतका मोठा सायंटिस्ट समोर असताना एकदम बांधकाम व्यावसायिक म्हणून एकदम टन कसा काय घेतलात तुम्ही? आय विल से इट इज बाय ऍक्सिडेंट. म्हणजे मी BRCचं माझं सायंटिफिक पॅशन अनुभवत होतो. 27 वर्ष मला तिथे झालेली होती. माझा रिसर्च बराचसा झाला होता. जवळपास सगळ्या देशभर आणि सगळ्या न्यूक्लिअर रिएक्टर्स इंडियातले जे आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी माझा लाईव्ह कॉन्टॅक्ट असायचा. इवन IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी व्हिएन्नाला जी आहे ऑस्ट्रियामध्ये, तिथेही माझं जाणं झालेलं होतं.
आणि माझं PhDचं थेसिस जवळपास तयार होतं. म्हणजे आय वॉज अबाउट टू रजिस्टर फॉर PhD. तेवढ्यात माझा भाऊ बांधकाम व्यावसायिक होता, त्याने हा व्यवसाय सुरू केला होता. म्हणजे आम्ही दोघांनीच सुरू केला होता. आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवाने त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत पब्लिक कमिटमेंट बरीचशी झालेली होती. आणि मग तेव्हा मला जाणवलं की ही पब्लिक कमिटमेंट आपण आता जर फुलफिल केली नाही तर हावरेंना आयुष्यात पुढे कधीही उभं राहता येणार नाही जनतेमध्ये. विश्वासार्हता जी आहे ती जपली पाहिजे. आणि म्हणून व्यवसायात आल्यानंतरही मी माझ्या मुलांना पण सांगतो की विश्वास हा आपला श्वास आहे. क्या बात. आणि तो आपण अधिक जपला पाहिजे. तर त्या विश्वासाला जपण्यासाठी मग मी माझा जो जॉब होता तो सोडला आणि लगेच व्यवसायामध्ये उडी घेतली. तुम्हाला हे उड्डाण पसंत होतं? त्यांनी मला विचारलं. म्हणजे आता या क्षणी मलाही वाटतं हे काय म्हणजे तुमचं काय होतं? त्यांचा निर्णय योग्यच असेल ह्याच्यावर मी विश्वास ठेवला, एवढंच. आणि सोडली नोकरी. 8 दिवसात नोकरी सोडली. विशेष म्हणजे मी हिला विचारलं नाही, मुलांशी पण चर्चा केली नाही. म्हणजे माझा स्वभाव जो आहे इमोशनल आणि इम्पल्सिव्ह असा आहे. मी एखादी गोष्ट वाटली ही केली पाहिजे तर ती लगेच केली पाहिजे आणि मी लगेच करून टाकतो. तसं मी तो लगेच निर्णय घेतला आणि या व्यवसायात आलो. सगळे व्यवहार जे होते ते मला माहितीत होते, कारण माझा भाऊ आणि मी आम्ही दोघे जण सगळे व्यवहार सोबतच करत होतो आणि त्याची मला जाण होती. लोकांना मी माहिती नव्हतो या व्यवसायामध्ये, पण मला लोक माहिती होते आणि मला व्यवसाय माहिती होता. त्याच्यामुळे तो व्यवसाय मग मी पुढे नेला. नलिनी त्यांचं मला खूपच कौतुक वाटतंय की कुठलाही निषेध नाही, कुठलाही विरोध नाही. त्यांचा इतका विश्वास आहे, ते करतील ते योग्यच करतील असं आहे. आणि मला म्हणून वाटतं की सर एवढे सक्सेसफुल झाले की तुम्ही तुमच्या घराचं नंदनवन फुलवलंय ना, मग आपण घर द्यायचं एवढं त्यांनी निश्चित केलं. सर तुम्हाला काही रिग्रेट वाटली नंतर की काय आपण म्हणजे एवढा मोठं आपण शास्त्रज्ञ ते आपण सोडलं, भारताचं नुकसान झालं असेल कदाचित? नाही, भारताला तर नवीन नवीन शास्त्रज्ञ मिळतच असतात, परंतु म्हणजे माझ्या मनात जे होतं सायंटिफिक पॅशन आणि मी ते एन्जॉय करत होतो. म्हणजे 10 to 5 काम करणारे, पाट्या टाकणारे अशा पैकी मी काही नव्हतो आणि मला ते आवडतही नाही. कोणतेही काम करायचं असेल तर ते जीव ओतून करायचं हाच माझा पहिलेपासून स्वभाव राहिलेला आहे आणि मला वाटतं माझ्या वडिलांपासून तो स्वभाव मला मिळालेला आहे. तर थोडं दुःख होतं मनात की आपण हे म्हणजे एक तेव्हाचा काळ तुम्ही लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲश्युअर्ड सर्व्हिस आणि क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर, न्यूक्लिअर सायंटिस्ट, माझं पीसफुल काम आणि ते सगळं सोडून म्हणजे अणु, रेणू, युरेनियम, स्ट्रॉन्शियम हे सगळे सोडून दगड, माती, रेती, विटा याच्यामध्ये येणे. पण तेव्हा हा विचार मनात नाही आला. तेव्हा विचार फक्त एकच होता की आय हॅव टू सेव्ह माय फॅमिली प्राईड. आणि त्या फॅमिली प्राईड सेव्ह करण्यासाठी म्हणून मी आलो. आणि आज मला इतके वर्षानंतर आनंदाने सांगावं असं वाटतं की आय कुड सेव्ह दॅट फॅमिली प्राईड. आय वॉज सक्सेसफुल इन डुईंग दॅट. त्यासाठी पुन्हा एक दुसरा सलाम मी ठोकते सर तुम्हाला. नलिनी ताई, तुमच्यामध्ये इतकी सुंदर एक छान मुलगी आहे, ती गोड गोड हसते आहे आणि एक सुंदर आई पण आहे. तुम्हाला असं का वाटलं घराघरामध्ये एक आई पाहिजे आणि मग त्या तुम्ही अभियानामध्ये गेलात, ते नेमकं सांगा. ही आहे विश्वमांगल्य सभा म्हणून एक संस्था आहे. गुरुवर्य जितेंद्रनाथ महाराज आहे, त्यांनी हे सुरू केलेलं आहे. तर तिथे त्यांनी मला 1-2 वेळा म्हटलं की तुम्हाला कुठेतरी काम करण्यासाठी इथे यायला पाहिजे. तर एखादे वर्ष विचार केला आणि मग गुरुजी म्हणाले की तुम्हाला आता काहीतरी कामात उतरलं पाहिजे. तर मी स्वीकारलं ते, कारण आता माझी मुलं मोठे झालेली आहेत, मुलांची मुलं झालेली आहेत. तर आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ह्यांच्याकडूनच शिकली आहे मी की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी सगळेच लोक करतात, पण बाहेरच्या लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो, ह्यात जो आनंद आहे. तर म्हणून मी हो म्हटलं. आणि मग आज माझ्याकडे विश्वमांगल्यची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. पूर्ण भारतभर प्रवास असतो 3 महिन्यातून
आणि प्रत्येक घरची आई कशी असावी हे मातृ संघटन आहे. बर. तर प्रत्येक घरातली माता जर सुधारित आणि सुसंस्कारित असेल खरंय. तर आपला समाज, आपलं राष्ट्र कसं चांगलं होऊ शकते ह्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे काय करायचं असतं, काय काय करतो? म्हणजे महिलांना एकत्रित करणे आणि महिलांना जुळवणे आपल्या कामामध्ये. तर त्याच्यासाठी लहान मुलांच्या बालसभा होतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी छात्रसभा होतात, आणि ज्या घरी राहणाऱ्या महिला असतात किंवा महिला वर्ग जो असतो त्यांच्यासाठी महिन्यातून एकदा सदाचार सभा होते. मग त्याच्यामध्ये संस्कार आणि आपले वेगळे वेगळे सणवार आजकाल सगळे लोक विसरत चाललेले आहेत, त्याच्यावर कसा भर देता येईल, त्याच्यातून वेगवेगळे संस्कृत मधले जे आपले स्तोत्र आहेत त्याचं पठण, आणि अशा सामाजिक उपक्रमासारखं लोकांना आपल्यासोबत जुळून घ्यायचं आणि त्यांना थोडंसं आपल्याला काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायचा. ह्यासाठी विश्वमंगल सभा काम करते. सरांचा खूप सपोर्ट यासाठी? हो, सरांचा पूर्ण सपोर्ट आहे. आणि मी स्वतः ठरवलेलं आहे की घरातल्या सगळ्या गोष्टी करूनही जर आपण हे करत असू तर ते करू शकतो. जसं सर म्हणतात की 10 काम करणारा माणूस 11 करू शकतो, तसंच मला असं वाटतं घराकडे लक्ष देऊनही ते काम आपल्याला करता येते. थोडंसं समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे सुधारणा होईल, आपल्या आजूबाजूचा परिसर जरा सुसंस्कारित होईल, ह्याकडे लक्ष दिलं तर खरीच गोष्ट आहे की सगळं आपलं म्हणजे भारत राष्ट्र एकदम वेगळ्या प्रकारे मोठं होईल, ह्यावर माझा विश्वास आहे. हो, हावरेंच्या घरात एक छान नंदनवन फुलवणारी आई आहे, तर इतरांच्या घरी का सुंदर आई तयार होऊ नये? सर, बांधकाम व्यावसायिक म्हणजे आम्हाला असंच वाटतं की काय पैसे दिले की तुम्ही घर देणारच, पण तुम्ही 100 रुपये दिले तरी सुद्धा घर देता, आणि इतके आशीर्वाद मिळालेले आहेत. म्हणजे मला तर वाटतं की छोटे छोटे जे गवंडी आहेत किंवा मासे विक्रीवाले आहेत सगळ्यांना तुम्ही घरं दिली. काय संकल्पना होती, काय होते मनात भाव? त्याच्यात तर काय तुम्हाला प्रॉफिट नक्कीच झाला नसेल. कसं होतं की म्हणजे समाजकार्य करायचं असेल, सेवा करायची असेल तर तुम्हाला काय आदिवासी क्षेत्रातच गेलं पाहिजे, पहाडपट्टीत गेलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. तुम्ही जिथे जे काम करता त्याच्यामध्ये तुम्ही समाजसेवा करू शकता. तुमचा भाव तुमच्या मनात तो असला पाहिजे काम करतानाचा. माझ्या मनात तो सदैव भाव राहिलेला आहे. आणि आम्ही अशा लोकांना घरं दिलेली आहेत की वडापावची टपरी चालवणारे, चहाची हातगाडी, फ्रूट व्हेजिटेबल विकणारे, इवन घरकाम करणारे, झाडू पोछा करणाऱ्या महिला, अशा अनेकांना आम्ही घरं दिलेली आहेत. बॉटम ऑफ द पिरॅमिड याला सर्व्हिस करणे, म्हणजे आता माझी मुलं सुद्धा माझ्यासोबत व्यवसायामध्ये आहेत. ध्येय धोरण व्यवसायाचं हेच ठरवलेलं आहे की म्हणजे या व्यवसायात लक्झरी हाऊसिंग मध्येही बरेच लोक आहेत आणि काही 150 कोटीचं घर विकणारे पण आहेत, पण आमची घरं ही गोरगरिबांसाठी सगळ्यात समाजाच्या खालच्या पायरीवर जो आहे त्याला घर देणे हे आम्ही आमचं ध्येय ठेवलेलं आहे. आणि त्याच्या जीवनात एक आनंदाचा क्षण फुलवणे. म्हणजे मला जेव्हा जातो ना मी, घरं बांधणं चालू असतात, बिल्डिंग रेडी होते आणि मग पजेशन आम्ही करतो, सेरिमनी करतो आणि लोक घरात राहायला येतात. तो राहायला आल्यानंतर ना त्याला खरं घर पण येते, तोपर्यंत त्या 4 भिंतीच असतात आणि तो खरा आनंद आम्हाला मिळतो. प्रॉफिट इज नॉट अवर मोटिव्ह, प्रॉफिट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ द बिझनेस. तो बाय प्रोडक्ट म्हणून तुम्हाला मिळतोच, पण त्याच्यावर लक्ष ठेवू नका, पर्सन्सवर लक्ष ठेवा, माणसांवर लक्ष ठेवा. सर, नलिनीताईंमध्ये म्हणजे तुम्ही मामाने सांगितलं आणि मुलगी पसंत केली, पण नेमके त्यांच्यामधले गुण काय आहेत? काय आज त्या एवढ्या म्हणजे स्वतः उत्तम आई आणि इतर आयांना घडवत आहेत, काय नेमकं घरातलं घरपण टिकवणाऱ्या आईचे वर्णन कराल आमच्या नलिनीताईंकडे बघितल्यावर? मला काय वाटतं की म्हणजे माणसातली नाती जी तणावली जातात ना, आज जे आपण पाहतो की नात्यांमध्ये तणाव खूप आहे. हा तणाव 2 गोष्टींमुळेच असतो. एक असतो इगो. इगो इतका भारी असतो माणसांचा की त्या इगोलाच खतपाणी ते घालत असतात आणि तो खतपाण्यामुळे आणखी वाढत असतो. त्या इगोमुळे सगळे संबंध तुटतात. आणि दुसरी गोष्ट आवश्यक असते ती ॲडजस्टमेंट, जुळवून घेणे. तर ह्या दोन्ही गोष्टी तिच्याकडे आहेत. इगो तिने कधी ठेवला नाही आणि जुळवून घेण्याचा स्वभाव नेहमी राहिलेला आहे. वेळ प्रसंगी बोलून जाते, तापडही असते, पण तिच्या मनात ते राहत नाही, ती विसरून जाते.
मी म्हणजे बोलत नाही, एखादा राग आला तर बोलून दाखवत नाही, पण माझ्या मनात तो राहतो. तो तिच्या मनात ठेवत नाही, ती बोलून दाखवते पण मनात नाही राहत. तुम्ही कसं सांगा, म्हणजे मला सगळ्या आपल्या ज्या तरुणी आहेत, लग्नाळू मुली आहेत, ज्यांना लग्न करायचे, घर सांभाळायचे, करिअर करायचे, त्यांना काय सांगाल नलिनीताई? तुमचा एवढा मोठा सगळा पसारा, छोट्याशा गावातून आलेली ही मुलगी कसं ऍडजस्ट होत गेली? घरातल्या मुख्य म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना सांभाळणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर थोडासा विचार करून त्या सगळ्या गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या तर घर एकदम सुरळीत होऊ शकते. कधी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कोणाचा स्वभाव कमी जास्त, कोणी म्हणजे तापट असेल, कोणी शांत असेल. तर एकमेकाशी ऍडजस्ट केलं तर सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या होऊ शकतात. मग ऍडजस्ट करणे आणि स्वतःला थोडंसं ते म्हणजे कोणाचंही चांगलं कसं होईल ह्याकडे लक्ष दिलं तर आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आजकाल कसं झालेलं आहे म्हणजे IQ वरती मुलांच्या लक्ष जास्त आहे. IQ वाढला पाहिजे, माझा मुलगा हुशार झाला पाहिजे, खेळातही हुशार झाला पाहिजे, अभ्यासातही सगळं त्याला आलं पाहिजे. EQ कडे थोडंफार लक्ष आहे, म्हणजे इमोशनल कोशंट. पण माझं मत असं आहे की एक FQ आहे, म्हणजे फ्रस्ट्रेशन टॉलरंट कोशंट. म्हणजे फ्रस्ट्रेशन किती टॉलरेट करू शकतो आजच्या परिस्थितीतला युवक किंवा माणूस. 2च मुलं आजकाल आहेत, एक कधी कधी एखादाच आहे, आणि त्याच्यावर आई वडील एवढं प्रेम करतात, एवढा खर्च करतात, आणि त्याला कधीही नकार ऐकण्याची सवय नाही. नकार कधी त्याच्या आयुष्यात येत नाही, पाहिजे ते मिळतं. आणि जेव्हा नकार ऐकण्याची वेळ त्याच्या आयुष्यात येते ना, तो मग एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये मुलीकडून असो, किंवा एखादी नोकरी नाकारण्यात आली त्याच्यामधून असो, किंवा नात्यामध्ये माझ्या आवडीचं बोलला नाही, किंवा मला जे आवडते तसं याने केलं नाही असा असो, तेव्हा तो फ्रस्ट्रेट होतो. आणि फ्रस्ट्रेशनमुळे ही नाती आज तणावलेली आहे. तर मला वाटते आई वडिलांनी पण काय केलं पाहिजे, मुलाला कधी कधी नकार ऐकायला येईल असं केलं पाहिजे. त्याला सवय लावली पाहिजे. तुम्ही त्याला वंचित ठेवत नाहीये, पण तुम्ही त्याला एक शिक्षण देताय की कधी कधी आयुष्यात तुला नकार पण स्वीकारावा लागेल. ती छान सर, ती छान सांगितलं. नलिनीताई, पुरुषांच्या मानाने स्त्रियांना घरामध्ये अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागतं. म्हणजे पुरुषांना जावं लागत नाही असं म्हणत नाही, पण आपल्या हातामध्ये घराची एक सत्ता असते. कसं सांभाळत हे सरांनी तुम्हाला सांभाळण्याचा एखादा प्रसंग, की आपण कधी कधी कोलमडून जातोच की काहीतरी गोष्ट घटना घडते, सरांमधला असा कुठला गुण आहे की क्या कहणे असं? सर असं म्हणजे खूप चांगल्या भाषेमध्ये समजावून सांगतात, आणि मग ते आपल्या लक्षात येते की अरे आपलं हे इथे कुठेतरी समजावून सांगतात की समज देतात. समज देतात असं म्हणतात तरी चालेल. एकच वाक्य आणि ते 100ला भारी पडतं असं. म्हणजे आमचं कधी असं खूप वाद किंवा असं होत नाही, पण एखादी गोष्ट त्यांनी जर काही बोलली असेल तर ती माझ्या कायम लक्षात राहते. म्हणजे एक उदाहरण सांगते तुम्हाला. सांगा ना. एकदा मी सोन्याचं एक कानातलं घेतलं होतं. ते मला म्हणाले की असं भाजी घेतल्यासारखं सोनं घेतात का कोणी? तर मी म्हटलं सगळ्या गोष्टी सांभाळून मी घेते, म्हणजे मी उगाच काही असं ह्याचा काही दुरुपयोग होईल असं काही केलेलं नाहीये. मग ते त्या दिवशी तर रागून जातात, मग नंतर त्यांनाही बस वाटते का अरे उगाच बोललो मी हिला. मग ते नंतर म्हणतात की नाही चुकलं माझं, असं बोलायला नको होतं. त्यानंतर असं म्हणाले की ते काय छान दिसतात तुझ्या कानामध्ये, ते त्या पुढे अधिकच सुंदर दिसतात. सर आहेत रोमॅन्टिक? आहेत ना. सर गाणं वगैरे म्हणतात का? गाणं खूप छान म्हणतात सर. तुमच्यातला बांधकाम व्यावसायिक बाजूला जाऊ दे, तो न्यूक्लिअर सायंटिस्ट बाजूला. आता तुम्ही गाणं म्हणाच पण एक छान. सर म्हणा. नाही, असं गाणं वगैरे गाता येत नाही मला, कारण असं काय सर असं काय आठवत नाही वगैरे असं नसतं. गाणी आठवत नाही याच्यावर विश्वास. गायनाचा गळा पण लाभलेला नाहीये. सर, विरंगुळ्याचे क्षण काय आहेत तुमच्या आयुष्यात? काय आवडतं तुम्हाला? मला वाचन खूप आवडतं. म्हणजे जवळपास आठवड्याला 2-3 पुस्तकं मी नवीन विकत घेतो, वाचतो. काय प्रकारची? म्हणजे एक फिलॉसॉफिकल, बिझनेस मॅनेजमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट, स्पिरिच्युअलिटी, अशा क्षेत्रातले म्हणजे नॉन फिक्शन बुक्स मला आवडतात. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधले.
लिहिण्याची आवड आहे. तर माझे 18 पुस्तकं हो, मी लिहिलेली पुस्तकं काय. आहेत. बरं सर नव्या पिढीला इतका आदर्श वाटावी आणि काहीतरी बनण्यासाठी प्रवृत्त करणारी बरं. तुमची सगळी पुस्तकं. पुस्तकांचं मी एक वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे अनेकांच्या लक्षात येत नाही ते. तुम्ही केव्हा तरी जाणार आहे, तुम्ही काही इटर्नली इथेच राहायला आलेले होय, नाही होय. आहे. पण बुक्स आर इटर्नल. म्हणजे तुमचे पुस्तकं तुम्ही गेल्यानंतरही राहणार आहेत. आणि मी एक पुस्तक लिहिलं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, आणि त्याच्यात माझा मी मोबाईल नंबर टाकला. आणि हे पुस्तक इतकं पॉप्युलर झालं ना, नवीन ज्यांना उद्योग करायचा आहे किंवा उद्योगात त्याला फ्रस्ट्रेशन आलं आहे, प्रॉब्लेम आलेला आहे, तर मला रोज 2-3 SMS किंवा मेसेजेस येतात की सर तुमचं पुस्तक ऐकून मी सावरलो, मी आता बरा झालो, मी आता पुन्हा उद्योगाला लागणार आहे. म्हणजे मी पोचू शकत नाही, अंबेजोगाईवरून फोन येतात, गडचिरोलीतून फोन येतात, पण पुस्तक पोचतं. आणि हे पुस्तकाचं महत्व आहे. माणूस पोचायच्या आधी पुस्तक पोचतं. पण तरीही गाण्याचा आग्रह कायम राहील तोपर्यंत तुम्ही ते शब्द आठवून ठेवा. ताई, तुम्हाला विरंगुळ्याचे क्षण आधी मिळतात का, इथून सुरुवात, आणि तुम्ही काय करता, तुमच्या काय आवडी निवडी? मला आवडी म्हणजे घराची सजावट, शॉपिंग खूप करते, साड्या शॉपिंग, आणि आता विश्वांगलेच्या कारणाने मी खूप म्हणजे भारतभर फिरते, तेव्हा खूप सगळ्या ठिकाणं, नवीन नवीन ठिकाणं बघायला मला आवडतात. आणि आम्ही फिरायलाही वर्षातून 2-3 वेळा जातोच बहुतेक बाहेर गावी. म्हणजे भारतामध्ये बऱ्याच गोष्टी, सगळ्याच गोष्टी बहुतेक बघितलेल्या आहे. विरंगुळ्याचे क्षण असे मिळतात, मैत्रिणींसोबत गप्पा मारणे किंवा मैत्रिणींसोबत दिवस घालवणे. आता असं BC पार्टी वगैरे आता मला वेळ नाही राहत तेवढा, कारण विश्वमंगलीच्या कुठल्या तरी कामामध्ये वेळ द्यायला लागतो. आणि घरातही घर सांभाळ लागते, नातू आहेत, 2 सुना आहे, घरात काम करणारी एवढी माणसं आहेत, आणि सरांचा एवढा मोठा व्याप, म्हणजे त्याचा मला फार काही म्हणजे एवढा काही करायला लागत नाही. ते सगळ्या गोष्टी आपोआप एकदा सुरुवात झाली की ते होत राहते. घरात येणारे जाणारे माणसं असतात, तर प्लॅनिंग करायला मला खूप आवडतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं मी आधीपासून प्लॅनिंग करते. कुठे जायचं असेल, कोणी घरात येणार असेल, मला स्वच्छतेची भयंकर आवड आहे. त्यामुळे नीटनेटकेपणा सगळीकडे असावा असं मला वाटत राहते. सर गाणं सर गाणं म्हणायलाच पाहिजे आपल्याला. 2 ओळी. हो, 2 ओळी चालेल. अनगिन जीवन धारा मिलकर इस धरती पर आई, गंगा यमुना के जल सी हो, भेद अभेद समाई, अनगिन जीवन धारा मिलकर इस धरती पर आई. सर, आपला सूर लागो न लागो, त्यातला दर्द किंवा त्यातलं जे काय म्हणणं हे पोचवणं फार महत्वाचं आहे. आणि तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुमचा जो सोल आहे, तो त्या गाण्यातून उतरला. ताई, आपल्याला मुली असतील तर एक वेळ योग्य असतं, पण सुना ज्या बाहेरून येतात त्यांच्याशी जमवून घेणं आणि पुन्हा एक नव्या पिढी बरोबर आपण उत्तम प्रवास करणं किती सोपं आहे, तुम्हाला तोही एक आदर्श सांगा. सोपं आहे, कारण आपण त्यांच्याशी जुळून घ्यायला पाहिजे, कारण त्यांना आपण घरात आणलेलं आहे. आणि जर आपण आपल्या मुलाला सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करू शकतो, तर मुलींनाही म्हणजे सुनांनाही मुलीसारखं वागवलं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चांगल्या होतात. दोघींशीही खूप चांगले संबंध आहे माझे, आणि त्या दोघीही माझ्याशी खूप चांगले वागतात. हो, ते तर प्रत्येक प्रसंगामध्ये दिसत असतं तुमच्या बरोबर. त्या आम्हाला वाटतं की ही मुलगी आहे का, पण ती सून आहे. आणि दोघेही बिझनेस वुमन आहेत. म्हणजे रिचाचंही स्वतःचं स्टोअर आहे, ईशानी तिचंही स्वतःचं स्टोअर आहे, आणि स्वतः कर्तबगार आहेत, इंजिनियर आहेत, MBA केलेलं आहे दोघींनी पण. आणि मुलांच्या सोबत त्यांचं सहजीवनही खूप चांगलं आहे. म्हणजे बरेचदा मी अनुभवतो की मी लाईफ म्हणजे कामात मी जास्त राहिलो, ती माझी गरज होती त्यावेळची. मी लाईफ काही फार एन्जॉय केलं असं नाही, एन्जॉय केलंच, पण माझी मुलं, सुना, नातू लाईफ एन्जॉय करतायत, त्याचा मला आनंद आहे. सर, ते तुमचं सॅक्रिफाईस आहे. पहिली पिढी नेहमी कष्टात थोडीशी जाते, बरोबर ना, पण तरी सुद्धा समाधानाचं तेज तुमच्या दोघांवर जे दिसतंय. सर, असं बऱ्याच वेळेला होतं की दुसरी पिढी येतेच असं नाही, पण तुमची दोन्ही मुलं तुमच्या व्यवसायामध्ये येतात. विचारांमध्ये किंवा निर्णय घेण्याच्या काही प्रक्रियेमध्ये एकमेकांना कसं समजावून घेता? म्हणजे तुमची काम करण्याची पद्धत एक वेगळी, तुम्ही जो व्यवसाय उभा केलाय तो वेगळा, आता नवीन विचार, नवीन, तेव्हा
तेव्हा कसं समजावून घेता तुम्ही? माझं ना एक व्यवसायातलं धोरण आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या सोबतच्या लोकांनी खूप काम करावं, तर तुम्ही त्यांना पहिले जबाबदारी द्या, डेलिगेट करा, त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला काम द्या, विश्वास ठेवा, सगळी साहित्य साधन संपत्ती पुरवा, दे विल डू वंडर्स. हा माझा अनुभव आहे. मस्त मुलांसोबतच नाही, कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा. मुलं तर माझी वंडरफुल आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे, प्रश्नच नाही, जास्त ॲबिलिटीज त्यांच्यामध्ये आहे आणि माझ्यापेक्षा जास्ती उद्योग व्यवसाय सुद्धा ते पुढे नेतील असा माझा विश्वास आहे. मला वाटते 3 गोष्टी माणसाला आवश्यक असतात कोणतंही काम करण्यामध्ये. तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला टॅलेंट तुमच्यामध्ये असलं पाहिजे, आणि नॉलेज कॅन बी ॲक्वायर्ड, टॅलेंट कॅन बी डेव्हलप्ड, पण त्या दोघांपेक्षाही जास्ती तुमच्यात हार्डवर्क करण्याची तयारी असली पाहिजे. हार्डवर्क करण्याची तयारी ना ही आतून येते. म्हणजे आणि मला वाटते नॉलेज आणि टॅलेंट याच्यापेक्षा हार्डवर्क जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या सक्सेसमध्ये किंवा तुमच्या परफॉर्मन्समध्ये हार्डवर्कचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त असतं. सरांच्या आवडीनिवडी काय आहेत सर? एकूण तुमचा दिनक्रम कसा असतो? साहेबांच्या आवडीनिवडी म्हणजे अगदी साधं जेवण आवडते त्यांना. खूप मसाले किंवा खूप तिखट असं नाही नसतं आमच्या घरी. वरण भात, भाजी पोळी. साहेबांना झुणका भाकर आणि काही ठराविक भाज्या अशा खूप आवडतात. सगळ्याच भाज्या आवडतात असं नाही, गोड फार नाही आवडत त्यांना, ठराविक गोष्टीच फक्त ते खातात. संतुलित सगळं बाहेर आत सगळं संतुलित. ताई, पुन्हा मी जरा थोडंसं जास्त मला माहिती हवे. तुम्ही जे विश्वमांगल्य जे तुमचं अभियान, तर त्याच्यामध्ये अधिकाधिक संख्येने सगळ्या महिला याव्यात, यासाठी तुम्ही प्रयत्न काय करता? आणि हा कार्यक्रम बघून जर अनेक स्त्रियांना जर त्याच्यामध्ये यायचं असेल तर त्यांनी काय करायचं? प्रत्येक मातेने जर ठरवलं आपलं घर सुधारित व्हायचं असेल तर ते संस्कार स्वतःपासून सुरू करायला लागतात. तुम्ही जर कुठले तरी संस्कार करत असेल तर आजकालची पिढी संस्काराकडे कमी म्हणजे वळती आहे. तर आपल्या मुलांना, छोटे मुलं असताना जेव्हा तुम्ही त्यांना संस्कार, एखादी प्रार्थना किंवा श्लोक किंवा सुरुवातीला सकाळीच देवाला नमस्कार करा किंवा संध्याकाळी देवाला शुभम करोती म्हणा, असं जर रोज केलं तर प्रत्येक घर सुधारेल. आणि सगळ्या गोष्टी सुधारल्या, घर जर सुधारलं तर घर एकदम मोठं व्हायला कधी वेळ लागणार नाही. तुमच्या सवयी जर चांगल्या असतील तर आपोआपच आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो आणि आपोआप सगळ्या गोष्टी समाजात त्याची सुधारणा दिसते. आपल्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा आपल्या आजूबाजूचे शेजार असेल, त्यांच्याशी आपण जर अशा गोष्टी, साध्या साध्या गोष्टीची जर आपण त्यांच्याकडे देवाणघेवाण केली तर त्याचा खूप चांगला परिणाम समाजावर होईल. आणि मग हे जे तुम्ही, आणि हे विश्व खूप चांगलं होईल असं. आणि मग त्या सगळ्या ज्या महिला जमवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? म्हणजे बालसभा असतात छोट्या मुलांसाठी. छोट्या मुलांना संस्कार कसे द्यायचे ह्यासाठी बालसभा असते. कॉलेज गोईंग, आजकाल कॉलेज गोईंग मुलांसाठी आई वडिलांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. लोकांकडे पैसा आहे पण वेळ नाही. पण तुम्ही मुलांकडे दोघांपैकी, आई किंवा वडिलांपैकी दोघांनी एकानी जर वेळ दिला आणि तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष ठेवलं तर आजकाल जे समाजात बऱ्याच गोष्टी घडतात आहेत त्या घडणार नाहीत. आपल्या घरापासून किंवा आपल्या ओळखीचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत जर आपण हा विचार पोचला तर तो सगळीकडे पोचेल आणि त्याचा नक्कीच सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. सर, तुमचा संवाद जो आहे मुलांशी, तो करणं अधिक सोपं आहे की तुमच्या नातवांशी संवाद करणं तुम्हाला सोपं आहे? मुलांशी माझी मैत्री आहे. अमित, अमर आणि मी, आम्ही आमची एक टीम बनवलेली आहे आणि आमच्या टीममध्ये किंवा चर्चेमध्ये एक सुसंवाद असतो. कधी वेगळं मत असेल तरी सगळेजण मांडतात, फ्रीली मांडतात. आणि नातवंडांशी मात्र प्रेमाचं नातं आहे, आनंदाचं नातं आहे. माझे 4ही नातू, आर्यन, आयाना, आराध्या आणि अथर्व, यांच्याशी मी खेळतो, ते माझ्याशी खेळतात. येता जाताना नमस्कार चमत्कार होतात आणि काही लागलं तर ते मला सांगतात. आणि कधी मी नसलो इथे तर फोनवरून बोलतात. कधी टूरवर गेले तर व्हिडिओ कॉल करतात.
एक म्हणजे नातवांशी खेळण्यातनं आपण सगळं जग विसरून जातो. खरे खरे म्हणजे टोटल जे त्याला ब्लँकनेस जे येतं म्हणतं असं, तर तसं ते येतं आणि ते तुम्हाला खूप चेंज आणि खूप आनंद देऊन हो जातं. हो हो. मला वाटतं तुमच्या घरातला सगळ्यात स्थायी भाव मेन जो आहे ना तो संवाद आहे. संवादातून मला वाटतं अनेक प्रश्न गोष्टी चांगल्या सोडवले जातील. सर, घर या एका शब्दाची व्याप्ती आहे आणि तुम्ही जो अनुभवलेला आहे किंवा इतरांना सांगण्यासाठी अर्थ काय, मला सांगा, त्याची व्याख्या सांगा. असं आहे ना, म्हणजे घर ही हा एक आपल्या इथला संस्कार आहे असं मी मानतो. अमेरिकेत जर तुम्ही गेले ना तर कोणी तुम्ही माझ्या घरी या चहाला असं म्हणणार नाही. आपण तिथे त्या हॉटेलमध्ये भेटू चहाला असंच म्हणतील. पण भारतामध्ये घर हा एक संस्कार आहे, ही एक संस्था आहे. आणि इथे झोपडपट्टीत राहणार असेल तरी तो म्हणेल की सर माझ्या घरी चहाला या. त्या घराचं एवढं महत्व असतं. आणि घरामध्येच एक कुटुंब व्यवस्था बांधलेली असते. आणि ही कुटुंब व्यवस्था जेवढी मजबूत होईल, हे घर जेवढं मजबूत होईल तेवढा आपला देश मजबूत होईल. आणि म्हणून या कुटुंब व्यवस्थेवर मजबूतीकरणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये. आणि मजबूतीचा धागा काय आहे तर आपसातलं प्रेम हाच एक धागा आहे. इगो सोडून देणे. आणि प्रत्येक नात्यामध्ये ऍडजस्टमेंट शिवाय नाती टिकत नाही. ऍडजस्टमेंट ते नवरा बायकोचं नातं असो, मुलाचं वडिलांचं असो, मुलीचं आईचं असो, सासू सुनीचं असो, ऍडजस्टमेंट असेल तरच ही नाती टिकतात आणि लांब पल्ल्यापर्यंत जातात. तर मला वाटतं हा ओलावा, ही कुटुंब व्यवस्था, ही कुटुंब संस्था हे जर मजबूत झाली तर ती देशाला मजबूत करण्यामध्ये हातभार लावू शकते. तुम्ही तर त्या अभियानाच्या खूप मोठा भाग आहात. ताई, तुम्ही एक मुलगी जी छोट्या गावातून आलेली, मग त्याच्यानंतर बायको, मग त्याच्यानंतर आई होणं आणि मग इतरांसाठी आई बनणं, याच्यामध्ये तुम्ही लग्नाची गोष्टीचं रहस्य आणि घर या दोन्ही मला व्याख्या आज सांगा. लग्न म्हणजे दोन घराचा संवाद आहे. मुलगी दुसरीकडून येते किंवा मुलगा असतो, तिने आपल्या म्हणजे सासू सासऱ्यांना आई मानलं पाहिजे किंवा घरातल्या लोकांना आपलं मानलं पाहिजे. आणि आपणही तिला मुलीसारखं वाढवलं तर घर खूप छान होईल असं मला असं वाटतं. आणि ह्या बारीक गोष्टीकडे म्हणजे हेवे दावे न करता आणि न रागवता जर तुम्ही केलं तर घरातली म्हणजे सगळ्या गोष्टीची परिपक्वता खूप चांगली होईल. तर मला असं वाटतं प्रत्येक घरात संस्कार आणि आपलेपणा हा असला तर घर खूप मोठं होईल आणि त्याला कधीच वेळ नाही लागणार घर मोठं व्हायला. सर, आता पुढे काय असा प्रश्न तुम्ही काय सांगाल? तुम्ही संपूर्ण देशाकडे कसे बघताय? कारण तुम्ही या देशाचे एक वेगळे नेते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर कसं पाहताय सगळं चित्र? आशादायी आहे. म्हणजे मी निराशावादी नाही आहे. म्हणजे काय बघावं हे माणसाला ठरवायला लागतं. नॅचरली ते येत नाही. आणि पॉझिटिव्हिटी बघावी असा माझा दृष्टिकोन आहे. आपला देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या पुढे जातो आहे. आपली जी इकॉनॉमी आहे ही 5व्या क्रमांकावर जेव्हा आली जगामध्ये, तेव्हाचाच आनंद एवढा मोठा होता की अशासाठी तो आनंद होता की आपण ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या पुढे आपली इकॉनॉमी गेलेली आहे. त्याला आपण मागे टाकलेलं आहे. आणि आता थर्ड स्टेजवर जर गेलो तर आपण जर्मनी आणि रशियाला सुद्धा मागे टाकू. फक्त चीन आणि अमेरिकाच आपल्या पुढे राहतील. पण युवकांकडे मी जेव्हा पाहतो तर युवक आता उद्योगामध्ये येत आहेत. आपल्या इथे स्टार्टअप उद्योग वाढत आहेत. स्टार्टअपची संख्या वाढते आहे. लीडरशिप डेव्हलपमेंट आपल्या इथे चांगली आहे. म्हणजे अमेरिकेच्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या, गुगल आणि सगळ्याच कंपन्या, फेसबुक, व्हॉट्सअप पाहिल्या आपण. या सगळ्या कंपन्यांमध्ये CEO जे आहेत ते इंडियन ओरिजिनचे माणसं आहेत. अमेरिकेलाही प्रश्न पडला की एवढी लीडरशिप डेव्हलपमेंट भारतामध्ये होते कुठून? आणि त्यांनी अनेक संशोधक भारतात पाठवले आणि त्यांचं असं लक्षात आलं की इथली जी कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेमध्ये लीडरशिप डेव्हलपमेंटचे बीज रोवलेले आहेत. ही कुटुंब व्यवस्था मजबूत जर झाली तर आपला देश मजबूत होतो आणि लीडरशिप मजबूत होते.
मी आशावादी आहे आणि चांगल्या पद्धतीने देश पुढे जातोय. चांगल्या माणसांच्या हातात देश आता आहे आणि तो चांगल्या माणसांच्या हातात राहायला पाहिजे याच्यासाठी याच्यात काही प्रत्येकाने शंकाच नाही. काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. ताई, तुम्ही पण इतक्या परदेशात जाऊन आलेले आहात, तिकडची संस्कृती पाहिलेली आहे, इकडची पाहत आहात, तुम्ही आई अभियान चालवत आहात त्यामुळे पाहत आहात, आसपास सगळं ज्या मुली वाढत आहेत त्या पाहत आहात. मुलींमध्ये काय नको आणि काय हवं हे सांगा. मुलींनी ॲक्च्युली आई वडील काय सांगतात आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना किंवा मुलींना सुरुवातीपासूनच बऱ्याच गोष्टींबाबत माहिती दिली पाहिजे. आणि फसवेगिरी सगळीकडे चालते आहे, तर मुलींनी कुठेही कुठल्याही म्हणजे प्रलोभनाला बळी न पडता आपण काय आहोत आणि आपण काय केलं पाहिजे नेमकं. म्हणजे प्रलोभनामुळे सगळ्या गोष्टी घडतात आहे आजकाल देशामध्ये. त्याकडे दुर्लक्ष करून आपला संस्कार काय आहे, आपली संस्कृती काय आहे ह्याकडे लक्ष दिलं तर हे जे प्रकार घडतात आजकाल ते होणार नाहीत. म्हणून ह्याकडे आई वडिलांनी पहिले स्वतः म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा करावी आणि तरच आपण आपल्या मुलांमध्ये करू शकतो. तर स्वतःपासून सुरुवात केली तर घर नक्की चांगलं होईल. आणि मुलांनी पण मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आई वडिलांनी मुलांनाही शिकवलं पाहिजे की कोणाच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही कसे वागता. त्या वागण्यावर जर चांगल्या गोष्टींवर भर दिला तर ज्या अनेक गोष्टी घडतात त्या घडू नयेत असं मला वाटते. आणि ह्यासाठी संस्कार होणे जास्त महत्वाचे आहेत. वा 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 वा. आता अगदी शेवटी सरांकडनं काही अजून वचनपूर्ती करून घ्यायची आहे तर आज या कार्यक्रमातून आमच्या ह्या असं करून तुम्ही मागू शकता. आपलं शरीर आणि आपलं मन ह्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी आपण समजा आपण रेग्युलर व्यायाम करणे, रेग्युलर खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे, वेळा सांभाळणे हेच आता गरजेचं आहे. खरे खरे खरे. आणि तरच आपलं पुढचं आयुष्य जरा चांगलं आतापर्यंत जसं गेलं तसं पुढे जाईल. खरंय. आणि सर बरोबर तुम्ही पण त्यांच्याकडनं काही वचन मागून घ्यायचं असेल तर आताच अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे. तिच्यात सगळे गुणवत्ता आहेतच. राग थोडा कमी केला तर बरं होईल. तो आता कमी होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो रागच खरं तर मला वाटतं संवादाचा मूळ कारण. बरोबर. आणि एक गोष्ट मला अशी वाटते म्हणजे जे कौटुंबिक आहे, कौटुंबिक विषय जे आहेत ते कुटुंबातच जर सुटले आणि तिथल्या तिथे जर ते सुटले चार भिंतीच्या आत ते अधिक चांगले असतात. कारण इथे जर समस्या असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये मन लागू शकत नाही, तुमचं सक्सेसफुल होऊ शकत नाही, समाजामध्ये होऊ शकत नाही, देशामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी देऊ इच्छितो की समजा तुमच्या पायात फाटके बूट आहेत, रस्ताही ओबडधोबड आहे आणि तुम्हाला चालायला सांगितलं तरी तुम्ही चालू शकता. आणि समजा रस्ता गुळगुळीत आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, तुमच्या पायातही नवीन कोरे बूट घातलेले आहेत, पण त्या बुटामध्ये जर एक बारीक खडा गेलेला असेल आणि तुम्हाला चालायला सांगितलं तर तुम्ही चालू शकणार नाही. तो खडा बारीक आहे पण तो आतमध्ये आहे, तो आतला खडा आहे, तो त्रासदायक आहे. तो बारीक जरी असला तरी तो खडाच आहे आणि त्रासदायक आहे. आणि म्हणून कुटुंबातले जे विषय असतात ते बारीक बारीक असतात, पण ते कुटुंबातच जर त्याचा निपटारा केला, सोल्युशन काढलं तर आपली गाडी बाहेर जी जाते ती भरधाव वेगाने जाऊ शकेल. आज तुम्ही वेग दिलात ताई, तुम्ही संस्कार दिलेत, तुम्ही एक वेगळ्या पद्धतीची प्रेरणा आमच्या सगळ्या तरुण मंडळींना दिलीत. आणि ताई तुम्ही संस्कार म्हणजे काय, आईचं आई पण काय आहे हे सांगितलं. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते ताई. तुम्ही इतका वेळात वेळ काढून आम्हाला आज इथे येऊन हे छान मार्गदर्शन केलं आणि छान प्रेमाची गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. तुमच्या पुढच्या 40च्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा. उत्तम आरोग्य मिळू दे, सुख समाधान भरभराट यासह आपण निरोप घेतो. धन्यवाद. 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 खूप खूप धन्यवाद.